हालेलुया. Hallelujah. तुम्ही सगळे आनंदी आहात ना? Yes, yes. खूप आनंदी आहात येशूच्या नावाने. बोला, खूप आनंदी आहे. खूप आनंदित आहोत. आम्ही खूप आनंदित आहे आम्ही खूप आनंदित आहोत. येशूच्या राज्यामध्ये. येशूच्या राज्यात. कारण आम्ही कुणाचे लेकरं आहे? येशूचे लेकरं आहोत. कुणाचे लेकरं आहे तुम्ही? येशूचे लेकरं. बोला, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे ख्रिस्ताचे लेकरं आहोत. लेकरं आहोत. हालेलुया. चला आपण छोटीशी प्रेयर घेऊ आणि आपण वचनामध्ये जाऊया. स्तुती आराधना तर खूपच ब्लेस्ड झालेली आहे आणि खूप आशीर्वादित झालेली आहे. स्तुती आराधनेमध्ये स्पर्श पण होत होता तुम्हा लोकांना आणि पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत होता. तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श वाढो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या उतरलं जाऊ येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये. चला आपण प्रेयर मध्ये जाऊया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय राजा, पिता परमेश्वरा, माझ्या स्वर्गीय राजा. हा वेळ काळ समय तू दिलास परमेश्वरा, हा दिवस दाखवलास परमेश्वरा तू आम्हाला माझ्या स्वर्गीय राजा. आमच्या नागपुरात श्वास ठेवलास परमेश्वरा. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद प्रभू ख्रिस्ता. तुझी नजर आमच्यावर असती, सदैव तू आमच्याकडे लक्ष देतोस. तुझी नजर, तुझं सुरक्षा कवच आमच्याकडे असतं परमेश्वरा. प्रभू ख्रिस्ता, आम्ही कुणीच कुठे चुकू नये परमेश्वरा, पापाकडे जाऊ नये परमेश्वरा, तर तुझ्या शरणस्थानाजवळ राहून तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या चरणामध्ये आणि तुझ्या कलेस्यामध्ये काम करणारे परमेश्वरा एक मजदूर आम्ही सगळे बनू परमेश्वरा. आम्ही धन्यवादाची भेट चढवतो ख्रिस्ता, माझ्या राजा, माझे स्वर्गीय पिता. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. हे वचन सांगत असताना तू माझ्या जीवेला स्पर्श कर, माझ्या बुद्धीला परमेश्वरा स्पर्श कर. तुझी स्वर्गीय बुद्धी माझ्या जीवनामध्ये, माझ्या माइंड मध्ये तू उमटलेली आहेस. त्या बुद्धीद्वारे परमेश्वरा, तुझ्या दयेद्वारे परमेश्वरा हे वचन आम्ही सर्वांपर्यंत पोहोचव परमेश्वरा. अंतःकरणाने रिसीव्ह करण्यास, ग्रहण करण्यास आणि अंतःकरणाने त्याला परमेश्वरा प्रत्येक क्षणी परमेश्वरा आठवण करण्यासाठी, त्याच्यावर चालण्यासाठी मदत कर, दया कर परमेश्वरा माझ्या स्वर्गीय राजा. मी धन्यवादाची भेट चढवते. आम्ही सर्व तुझ्या क्रूसाजवळ परमेश्वरा नतमस्तक होऊन तुझ्या चरणाजवळ येऊन परमेश्वरा धन्यवाद देतो परमेश्वरा. हे वचन सांगणारी मी नसून तुझा पवित्र आत्मा आहे. तुझं वचन परमेश्वरा येशू ख्रिस्ता तू आमच्यामध्ये विराजमान आहेस. मी धन्यवादाची भेट चढवते, पवित्र आत्म्याचं स्वागत करते आणि हे वचन तुम्हापर्यंत देवाने पोहोचवलं आणि तुम्ही त्याला ग्रहण केलात. मी धन्यवाद देते. येशूच्या नावात प्रार्थना करते, ऐकून घ्या. आमेन. आमेन. हालेलुया. तर आपण 2-3 आज चौथा आठवडा आहे. तर आपण पवित्र आत्मा आणि अन्न भाषा ह्याच्यावरच बोललो. आपण इतके दिवस प्रेरित 2-1-4 मध्ये बोललो. हालेलुया. तर आपण आतापर्यंत काय बघितलं? आत्म्यापासून आलेलं सामर्थ्य. आत्म्यापासून जेव्हा सामर्थ्य येतं तेव्हा आपण काय करतो? अन्य भाषा बोलतो आणि ती त्याची काय आहे? येशू ख्रिस्ताची गवाही आहे. हालेलुया. आपण हे शिकलेलं आहे. पण आता आपण 1 कुरिन्थी 14:1-2 वाचूया. 1 कुरिन्थी 14 ज्याला वाचणे प्रेम का अनुकरण करो और आत्मिक वरदानों के धुन में भी रहो. ती सांगितलं मी आत्म्याने दिलेली काय होती? ती आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आलेली अन्न भाषा होती. आता ही कुठली अन्न भाषा आपण शिकणार आहे? वाचू पुढं. प्रेम का अनुकरण करो और आत्मिक वरदानों के भी धुन में रहो, विशेष करके भविष्यवाणी करो, क्योंकि जो अन्य भाषा में बात करता है वह मनुष्य से नहीं परंतु परमेश्वर से बातें करता है. वो किससे बातें करता है? परमेश्वर. जो अन्य भाषा में बातें करता है वो किसी मनुष्य से नहीं, वो परमेश्वर से बातें करता है. हाँ, इसीलिए कि उसकी कोई नहीं समझता, क्योंकि वह भेद की बातें आत्मा में होकर बोलता है. हाँ बस, वो भेद की बातें आत्मा में होकर बोलता है. हालेलुया. ये आत्मिक वरदान है. अन्न भाषा का आत्मिक वरदान है जो हम अन्य भाषा में बात करते हैं. अन्य भाषा हर एक को आनी चाहिए. एक लफ्ज से शुरू करो, 2 लफ्ज से शुरू
शुरू करो। हालेलुया। मगर अन्य भाषा एक वरदान है, वो पवित्र आत्मा की सामर्थ्य द्वारा अन्य भाषा आई थी। वो किस लिए? कि हम यीशु मसीह ख्रिस्त को परमेश्वर का पुत्र जाने और उसकी गवाही देते रहे। हाँ, इसलिए सामर्थ्य से भरी हुई अन्य भाषा वहां पे पेंटिकोस के दिन में आई थी। हालेलुया। मगर ये कौन सी भाषा है? ये अन्य भाषा यानी एक वरदान है, एक वरदान है परमेश्वर की ओर से, और इसे कोई मनुष्य नहीं समझ सकता, शैतान भी नहीं समझ सकता, बैरी भी नहीं समझ सकता। ये हमारे और परमेश्वर के बीच की क्या है? बात है। हम जब अन्य भाषा में बात करते हैं तो परमेश्वर के चरणों में प्रार्थना करते हैं हम, और वो प्रार्थना परमेश्वर हमारी सुनता है, और उस अन्य भाषा से किसकी भलाई होती है? खुद की भलाई होती है, हमारी भलाई होती है। हालेलुया। हमारी भलाई होती है। मैं एक उदाहरण देती हूँ। मेरी बच्चिया म्हणजे माझे लेकरं जेव्हा शाळेत जात होते, एकाच शाळेमध्ये होते ते, छोट्या गटापासून ते माझी मोठी मुलगी 10वीत जाईपर्यंत, म्हणजे ही 8वीत आणि हा 6वीत, एवढे वर्ष ते एकाच शाळेमध्ये होते. तर मला अन्य भाषेचे 4-5 शब्द येत होते, 4-5 शब्द येत होते. तर मला देवाने माझ्या मनात असं घातलं की तुझ्या मुलांना सोडायला जाताना पण तू अन्य भाषा बोलायचं, जाता जाता. हा, आणि त्यांना डबा द्यायला जाताना पण, त्यांना घेऊन येताना पण अन्य भाषा बोलायचं. हे देवाने माझ्या मनात घातलं. किती शब्द येत होते मला? 4 किंवा 5 शब्द येत होते, जास्त नाही. मला दिले देवाने 5-6 शब्द दिले एकदमच. आणि मग ते शब्द मी बोलत असताना मी हो बोलले, आणि मी जाता येता ते भाषेमध्ये राहायचे. मी त्या भाषेमध्ये राहिल्याने काय झालं? माझ्या मुलांवर कुठलीच विपत्ती आली, कुठलीच विपत्ती आतापर्यंत आली नाही. विपत्त्या आल्या, पण त्या विपत्त्या माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना भिडू शकल्या नाही. हालेलुया. कुणाची उन्नती झाली याच्यामुळे? माझ्या लेकरांची उन्नती झाली. हालेलुया. मग ही अन्य भाषा आपली उन्नती करते, आणि मी खूप वेळा ह्याचा अनुभव घेतलेला आहे. तर अन्य भाषा तुम्ही बोलायला सुरुवात केली पाहिजे. एक शब्दापासून सुरू करा. देवाला मागा की देवा मला अन्य भाषेचं काय दे? दान दे. अन्य भाषेचं दान दे. ते अन्य भाषेचं दान नव्हतं, हे अन्य भाषेचं दान आहे. हालेलुया. तर आपल्याला देवाकडे काय करायचंय? म्हणायचंय की देवा काय कर, आम्हाला अन्य भाषेचं दान दे. कारण ह्याच 1 कुरिन्थीमध्ये पौलुस काय म्हणतो बघा, 13:1 मध्ये, यदि मैं मनुष्य और स्वर्गदूत की बोलिया बोलूं, बोलिया म्हणजे स्वर्गदूत जे स्वर्गात आहेत ना, तिथं पण त्यांची काय आहेत? वेगवेगळे भाषा आहेत, वेगवेगळे बोलिया आहेत. आधी नसतील कदाचित, पण तिथे पण काहीतरी झालं स्वर्गामध्ये. तिथे पण काय झालं? विद्रोह झाला स्वर्गामध्ये. तेव्हा देवाने काय केलं असेल? त्यांच्यामध्ये पण वेगवेगळ्या भाषा ठेवल्या असतील. आता पौलुस इथं बोलला असता की हम स्वर्गदूतों की बोलिया बोले. या 2 शब्दाकडे लक्ष द्या. हम स्वर्गदूत, या इथं लिहिलेलं आहे की यदि मनुष्य और स्वर्गदूतों की, म्हणजे मनुष्य जे अन्य भाषा बोलतात ते, आणि जे स्वर्गदूत अन्य भाषा बोलतात ते, अगर हम उनकी बोलिया बोले, म्हणजे वेगवेगळ्या भाषा स्वर्गात पण आहेत. हा, इथेच नाही, स्वर्गात तिथे पण विद्रोह झाला होता. हा विद्रोह कुठं कळतो आपल्याला? कुठं कळतो? येशू ख्रिस्ताने स्पष्ट रीतीने सांगितलाय हा विद्रोह झाल्यानंतर देवाने काय केले. लुका 10:18-19 वाचा. तुम्हाला सांगितलं लुका 10. मैं शैतान को बिजली की समान स्वर्ग से गिरा हुआ देख रहा था. देखो, मैंने तुम्हें सांपों और बिच्छू को तोड़ने का और शत्रुओं की सारी सामर्थ पर अधिकार दिया है. बस इथं येशू ख्रिस्त स्पष्ट रीतीने सांगते, म्हणजे आपल्याला कळतं की स्वर्गामध्ये पण विद्रोह झाला होता. येशू ख्रिस्त म्हणतात की मैं शैतान को स्वर्ग से नीचे गिरता हुआ देख रहा था, बिजली के समान, म्हणजे उडत तीव्रतेने परमेश्वराने त्याला फेकलं होतं. जशी एक बिजली कडकड कडकड कडकती ना, तसं त्याला फेकलं होतं खाली. असं येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो. म्हणजे काय झालं होतं स्वर्गामध्ये? विद्रोह झाला होता. म्हणून तर येशू ख्रिस्त हे गोष्ट सांगतो. येशू ख्रिस्ताने
की नाही? विद्रोह झाल्यानंतर तो धक्का असतो आणि तिथंच कळतं पौलुस काय सांगतोय की तुम स्वर्गदूतों की बोलिया बोलो. बोलिया स्वर्गदूतांच्या पण काय आहेत? अनेक भाषा आहेत, अन्य भाषा आहेत. आणि मग तिथं येशू ख्रिस्त सांगतो की ह्या कशामुळं? तर याच्यामुळं. आणि अजून एक जुन्या करारातला विद्रोह आपण बघतो निर्गम 32:28 मध्ये. जेव्हा मूसाला देवाने वर बोलवलं, 10 आज्ञा दिल्या. वाचू नका, मी फक्त सांगते. देवाने मूसाला वर बोलवलं सिने पर्वतवरती आणि 10 आज्ञा दिल्या. ते पण 10 आज्ञा देवाचं बोट येऊन त्या आज्ञा लिहत होत्या, पण ते देवाचं बोट नसून ते एक विजेसारखं लिहिलं जात होतं तिथं. आणि ते आज्ञा घेऊन तो खाली आला तर तिथं पण विद्रोह बघायला मिळाला. तर तिथं दिलंय की 3000 संख्या, 3000 लोकांची संख्या तिथं नाश झाली देवाचा विद्रोह केल्यामुळं. आणि प्रेरित आपण बघितलं 2 अध्याय 1 ते 4. तिथं 3000चा काय झाला? उद्धार झाला. इथं संघात झाला, तिथं उद्धार. म्हणजे इथं पापामध्येच ते मेले. देवाने तर त्यांना म्हटलं होतं या माझ्याकडे, उसाच्या मुखाद्वारे बोलले होते ना, तर वाचून बघा तुम्ही. पण ते नाही आले, तिथं विद्रोह झाला. म्हणजे स्वर्गात विद्रोह होतो तर इथं भी विद्रोह होतो. इथं पण 3000चा आकडा दिलाय, प्रेरित मध्ये 3000चा आकडा दिलाय की त्यांनी उद्धार घेतला. म्हणून आपल्याला काय करायचंय? सामर्थ्याने भरण्याच्या आधी मी आधीच पहिल्या वचनाला काय दिलं होतं? पवित्र आत्मा या चंगाई. तर पवित्र आत्मा मिळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? प्रार्थना केल्या पाहिजे. प्रार्थनांमध्ये गुडघे टेकवून देवाजवळ गेलं पाहिजे. आणि प्रार्थना करत असताना त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला होता. पवित्र आत्मा उतरल्यानंतर त्यांना त्या भाषा बोलण्याचं, अन्य भाषा बोलण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं, गवाही देण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. आणि त्यानंतर आपण प्रार्थना करत राहतो. अन्न भाषाचं दान आपल्याला मिळतं. दान कशासाठी आहे? खुद की उन्नति के लिए. तुम्हारी उन्नति तुम ही कर सकते हो. पास्टर प्रार्थना करेगा, करने से हमें आओगे, दुख बोलोगे, दुख की प्रार्थना होगी आप पर. मगर जब आप बाइबल में जाओगे, बाइबल पढ़ोगे, वचनों में रहोगे, कंटिन्यू स्तुति आराधना प्रार्थनाओं में, वचन में तुम्हारा समय बिताओगे, तो परमेश्वर क्या करेगा? तुम्हें स्वर्गीय बुद्धि देगा. वचन का ज्ञान समझने की बुद्धि देगा. कैसा ज्ञान समझने की? वचन का ज्ञान समझने की बुद्धि देगा. तो चाहिए कि नहीं आपको वचन का ज्ञान समझने की बुद्धि? वरदान चाहिए कि नहीं? अन्न भाषा वरदान तो है और भी है, मगर शुरुआत हमें अन्न भाषा से करनी है. अन्न भाषा हमारी उन्नति करता है. हालेलुया. अन्न भाषा के लिए लोग बहुत बोलते हैं, अन्न भाषा नहीं, बहुत शिक्षा भी है उसके विरोध में. अन्न भाषा बोलली नाही पाहिजे. अन्न भाषा खूप ठिकाणी ऐकाल तुम्ही, जाल युट्यूबवर बघायला तर अन्न भाषा येते. कुठं शिक्षण असं आहे की अन्न भाषा शैतानाकडून आहे असं शिकवलं जातं बाहेर. युट्यूबवर तुम्ही बघितलं खूप व्हिडिओ मिळतील तुम्हाला की अन्न भाषा कुणाकडून आहे? शैतानाकडून आहे. प्रेरित मध्ये पण काय करत होते ते लोक? काय म्हटले? हे दारू पिऊन काय आहे? धूत आहेत, नशेमध्ये आहेत. थट्टा करत होते ना त्यांची. मग तीच थट्टा आता पण होणार आपण अन्न भाषा बोलताना. पण देव काय म्हणतो? हे वरदान आहे तुमच्यासाठी, एक दान आहे तुमच्यासाठी. देवाच्या वचनावर आपलं लक्ष पाहिजे, देवाच्या वचनावर आपला विश्वास पाहिजे आणि आपण अन्न भाषा बोललीच पाहिजे. प्रत्येकाने बोलली पाहिजे, एकालाच कुणाला तरी असं नाही. तुमच्या उन्नतीसाठी तुम्हाला ही अन्न भाषा आलीच पाहिजे. कलेस्यामध्ये एकत्र येऊन फक्त अन्न भाषेत बोलायची हो, अन्न भाषा बोलायची असं काही नाहीये. पण तुमच्या उन्नतीसाठी ती तुम्हाला देव सुचवतो, तुमच्या मनात घालतो की तुला आता अन्न भाषा बोलायची, तुला अन्न भाषेमध्ये राहायचंय, तुला 5 मिनिट अन्न भाषेमध्ये राहायचंय, तुला 10 मिनिट अन्न भाषेमध्ये राहायचंय, तुला 2 मिनिट अन्न भाषे. देव आपल्याला काय करतो? सुचवतो. जेव्हा हे वचन आपण वाचतो, मनुष्य से नहीं परंतु परमेश्वर से बातें करता है, क्योंकि जो अन्न भाषा में बातें करता है वो मनुष्य से नहीं परंतु परमेश्वर से बातें करता है. मग आपल्याला आवडेल की नाही परमेश्वरासंग बोलायला? आवडेल ना? मग अन्न भाषा ही आलीच पाहिजे. इथं आपण हे संपवूया आणि आपण जाऊया
चंगाई आपल्याला कशी मिळणार आणि चंगाई आपण देवाकडून कशी घ्यायची हे आपण सुरुवात करूया आता. हालेलुया. आपण चंगाई घेऊ शकतो देवाकडून, पण ते आपल्या कुठे आहे? मुखामध्ये आहे, विश्वासामध्ये आहे. हालेलुया. आपण विश्वास केला की प्रभू आम्हाला काय करेल? या रोगापासून, या आजारापासून काय करेल? मुक्त करेल. तर ते आपण होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो त्या आजारापासून. पण त्यासाठी आपण वचन वाचूया मत्ती 15:10. उसने लोगों को अपने पास बुलाकर उनसे कहा, सुनो और समझो, जो मुंह में जाता है वो मनुष्य को अशुद्ध नहीं करता। हाँ, जो मुंह में जाता है वो मनुष्य को अशुद्ध नहीं करता। हाँ, और जो मुंह से निकलता है वही मनुष्य को अशुद्ध करता है। जो मुंह से निकलता है वही मनुष्य को अशुद्ध करता है. जो मुंह में जाता है वो मनुष्य को अशुद्ध नहीं करता है. मुंह में क्या जाता है? खाना पानी. खाना पानी अशुद्ध करता है हमें. फिर हम क्यों खाते 3 टाइम? हाँ, हम खाते हैं ना 2 टाइम 3 टाइम और पानी पीते हैं कंटिन्यू दिन भर, तो वो हमारे लिए अशुद्ध नहीं है. मगर हमें अशुद्ध क्या करता है? जो मुंह से निकलता है वो अशुद्ध. खाना बाद में मुंह से नहीं निकलता है. हाँ, मुंह से जाता है मगर निकलता नहीं. वो दिया है उधर, हम बाद में पढ़ेंगे किधर से निकलता है, क्या निकलता है. मगर खाना मुंह से जाता है वो अशुद्ध नहीं करता है, मगर मुंह से जो निकलता है वो अशुद्ध करता है. क्योंकि ये यीशु मसीह सिखा रहे हैं. किसको सिखा रहे? शास्त्री फरीसियों को. वो हर बार यीशु को फंसाने की कोशिश करते थे. देखो तुम्हारे चेले हाथ धो के खाने नहीं बैठते, देखो तुम्हारे चेले उपवास नहीं करते, देखो तुम्हारे चेले ऐसे नहीं करते, देखो तुम्हारे चेले. हर बार यीशु मसीह को क्या? वो नीचा दिखाने की कोशिश. तो यीशु मसीह सिखा रहे हैं कि जो मुंह से अंदर जाता है वो तुम्हें अशुद्ध नहीं करता है, मगर जो तुम्हारे मुंह से बाहर आ रहा है वो तुम्हें अशुद्ध करता है. फिर हमारे मुंह से क्या बाहर आना चाहिए? गालियां आना चाहिए. हाँ, क्या आने चाहिए? वचन आने चाहिए, प्रार्थनाएं आनी चाहिए, पॉजिटिव बातें आनी चाहिए. हम हर बार एक दूसरे को आशीष दे, हम हर बार एक दूसरे को सिखाए. कलीसिया से हमें किस लिए जमा होते हैं? एक दूसरे के लिए, सिखाने के लिए. परमेश्वर के राज्य की बातें, स्वर्गीय राज्य की, पृथ्वी पर की बातें हम करते हैं. क्या करते हैं? कि उधर ये हो रहा है, उधर ये हो रहा है, उधर ये हो रहा है. ये बातें कहाँ होती है? दुनिया में होती है, मगर कलीसिया में स्वर्गीय बातें होगी. हालेलुया. तो यही पे यीशु मसीह वही बोल रहे हैं, जो मुंह से निकलता है वही हम लोगों को क्या करता है? अशुद्ध करता है. ये अगर याकूब में जाकर आप पढ़ेंगे ना, बहुत अच्छे से बताया गया है. हाँ, वहाँ पे मुंह में जीवन और मुंह में मृत्यु बताई गई है वहाँ पे. और फिर हम पढ़ेंगे यशाया 57:19. मैं सिर्फ ये सिखा रही हूँ कि क्या बोलना है हमें और कैसे बोलना है, प्रार्थना कैसे करनी है, परमेश्वर के राज्य हमें तैयार कैसे होना है. मैं उनके फल का सृजनहार हूँ। हाँ, यहाँ पे क्या लिखा है? मैं मुंह के फल का सृजनहार हूँ. हालेलुया. मैं मुंह के फल का सृजनहार हूँ. यहोवा ने कहा है, जो दूर और जो निकट है दोनों को पूरी शांति मिले और मैं उसको चुनूंगा। हाँ, जो दूर और निकट है दोनों को शांति मिले और मैं उनको चंगा करूंगा. मैं मुंह के फल का सृजनहार हूँ, यहोवा कहता है. और यहोवा ने उत्पत्ति में भी हम पढ़ेंगे तो मुंह से बोला, है ना, शब्द निकाला, पवित्र आत्मा ने लिया, बना दिया. मुंह के फल का सृजनहार. परमेश्वर ने बोला शब्द. शब्द क्या है? यीशु मसीह वचन है. और बनाने वाला कौन है? पवित्र आत्मा है. वही यशाया में भविष्यवाणी हुई है. परमेश्वर के मुख से, यशाया के मुख में वचन आया है कि मैं मुंह के फल का सृजनहार हूँ और जो दूर और निकट है दोनों को शांति मिलेगी, क्योंकि मैं चंगा करने वाला परमेश्वर हूँ. हम अभी निकट है परमेश्वर के, दूर नहीं है, क्योंकि उसने हमारे लिए लहू बहाया है. उसने हमारे पापों के लिए क्या किया है? प्राण दिया है क्रूस पर. तो हम दूर नहीं है, हम कलीसिया में बैठे हैं, हम परमेश्वर के वचन में हैं, हम परमेश्वर से प्रार्थना करते हैं, हम परमेश्वर के हर वक्त ख्यालों में रहते हैं. तो हम परमेश्वर से क्या है? दूर नहीं है, परमेश्वर के निकट है, क्योंकि हम परमेश्वर के बेटा और बेटी है. हालेलुया. मगर ये क्या लिखा गया
तो हमें क्या बोलना है क्या नहीं, ये हमारे ऊपर डिपेंड करता है। हम चंगाई मांगेंगे, हमें चंगाई मिलेगी, हम बरकत मांगेंगे, हमें बरकत मिलेगी। मगर आत्मा और सच्चाई से परमेश्वर के पास आना है। वो सबसे पहले कहना है कि प्रभु तेरा मेरे जीवन में प्रथम स्थान है। पति पत्नी कहे, पत्नी से पहले प्रभु तेरा मेरे जीवन में पहला स्थान है। और पत्नी कहे, प्रभु पति से पहले तेरा मेरे जीवन में प्रथम स्थान है। और फिर प्रभु के बाद हाँ प्रभु मेरे पति का स्थान है पहले। पति कहे मेरे पत्नी का, और फिर पति के बाद हाँ हमारे बच्चों का, बच्चों के बाद हाँ कलीसिया का। ये स्टेप बाय स्टेप हमारे ध्यान में आना चाहिए। हालेलुया। मगर प्रथम स्थान परमेश्वर को, हर एक का प्रथम स्थान परमेश्वर को देना होना चाहिए। और फिर मांगो तुम्हें जो मांगना है। यहाँ पे पढ़ेंगे सिस्टर निर्गम 15:26। तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने ते नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर दुसरी लोकांवर जेव्हा रोग पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवला नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हाँ, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण का तू माझं वचन ऐकशील, आत्म्यापासून त्याला मानशील, त्याचं पालन करशील, आज्ञा पालन करशील, तर काय करेल, मी स्त्रियांवर जितने जेवढे रोग मी पाठवले तेवढे मी तुझ्यावर एकही पाठवणार नाही. एकही म्हणले देवाने, एकही पाठवणार नाही. कारण मी काय करणारा परमेश्वर आहे, तुझा आरोग्य देणारा परमेश्वर आहे मी तुला. हालेलुया. मग आपल्याला वरचं वचन लक्षात ठेवायचंय की परमेश्वराने काय म्हटलेलं आहे, तू माझं वचन वाचशील, ऐकशील आणि आत्म्याने त्याला मानशील आणि त्याच्यावर चालशील, आज्ञा पालन मध्ये राहशील, तर मी प्रभू यहोवा, मी तुला बरा करणारा परमेश्वर आहे. दुष्टावर मी लाखो रोग पाठवीन, पण तुझ्यावर एकही पाठवणार नाही. प्रभूचा वायदा आहे. हालेलुया. प्रभूचा वायदा आहे, हे साधं सुद्धा नाही, वायदा आहे प्रभूचा. हालेलुया. आणि तिथंच यशाया 53 जर वाचाल जाऊन तो आम्हाला सायलेंट वर ठेवा. तो आम्हाला आत्म्याने पण बरं करणारा परमेश्वर आहे आणि शरीराने पण बरं करणारा परमेश्वर आहे. यशाया 53:5 काय म्हणतं, मी तुझ्या फटके खाल्ल्याने काय झालेलो आहे, बरा झालेलो आहे. तेरे कोड़े खाने से मैं चंगा हो गया हूँ. तर ती चंगाई आपली आत्मिक चंगाई पण आहे आणि शारीरिक चंगाई पण आहे. इथं देवाने वायदा केला, तू माझं वचन तन मन देऊन ऐक, त्याचं पालन कर, म्हणजे मी काय करेन, एक पण रोग तुझ्यावर पाठवणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या पुत्राला क्रूसवर पाठवलं. 39 फटके त्याच्या पाठीवर दिले आणि त्या फटक्याद्वारे देवाने सांगितले की तुम्हाला आत्म्याने आणि शरीराने काय आहे, चंगाई आहे. हालेलुया. देव वायदा करत आलाय, देव पूर्ण करत आला आहे. देव वायदा करत आलाय, देव पूर्ण करत आला आहे. चंगाई पाहिजे तर आपल्याला काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे. हालेलुया. काही गोष्टी आत्म्याने त्या पालन केल्या पाहिजे. हालेलुया. आणि देव काय म्हणतो इथं मत्ती 11:28 मध्ये आणि भजन संहिता 55:22 मध्ये, काढू नका, मी पटापटा वचन घेणार आहे. जर तुम्हाला काम नाहीये, जर तुम्हाला काम नाहीये, फायनान्स नाहीये, तर तुम्ही कुणाकडे या, माझ्याकडे या. कसं या, वचन वाचून या माझ्याकडे, प्रार्थना करून या माझ्याकडे, मागा मला. देव म्हणतो, हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. क्या दूंगा? अपना बोझ यहोवा पर डाल दे, वह तुझे संभालेगा, वह धर्मी को कभी टलने न देगा. काम नाहीये, बिझनेस चालत नाहीये, पैसा नाहीये, फायनान्स नाहीये, देव म्हणतो एवढं ओझ आहे ना तुझ्या मानेवर, माझ्याकडे ये, ते दे मला ओझ. कसं दे? प्रार्थनेत दे, प्रार्थनेत बस. म्हण, परमेश्वरा तू म्हणलंस ना माझं ओझ तू मागितलंस ना, मी माझं ओझ तुला देतो, माझं ओझ घे. तू म्हणलास ना परिश्रम करने वालों लोगों मेरे पास आओ, मैं तुम्हारा बोझ उठाऊंगा. घे माझं ओझ, मला कर रिकाम, मला चांगल्या जॉबनी ब्लेस कर, मला फायनान्सनी ब्लेस कर, माझा बिझनेस आशीर्वादित होऊ दे. ह्या प्रार्थना आपल्या वचन घेऊन पाहिजे. हालेलुया. या वचन घेऊन प्रार्थना करून बघा.
तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल. आणि देव काय म्हणतो इथं, जवान सिंहों को तो घटी होती और वे भूखे भी रह जाते हैं, परंतु यहोवा के खोजियों को किसी भली वस्तु की घटी न होगी. भजन संहिता 34:10 काय सांगतं, जवान सिंहाला काय पडेल, वाण पडेल. त्याला कधी कधी भोजन मिळणार नाही त्या जंगलामध्ये. हालेलुया. पण तुम्हाला कुठल्याच वस्तूची वाण पडणार नाही, कमी पडणार नाही, कमतरता पडणार नाही. हे जग आहे ना आपल्यासाठी एक जंगल आहे मोठं. आपण जर भटकलो जगामध्ये तर आपल्याला काहीच मिळणार नाही. देवाचं वचन सांगतं, जवान सिंहों को तो घटी में हो जाएगी, घटी होगी उनको, खाना नहीं मिलेगा एक बार. आपण भी स्वतःवर आपला विश्वास ठेवतो, आपल्या ताकदवर विश्वास ठेवतो, आपल्या बलावर विश्वास ठेवतो. आम्ही जातो, आम्ही काम करतो, आम्ही कष्ट करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तरी पण काय भेटत नाही कधी कधी. देव तेच सांगत आहे, जवान सिंहों को तो क्या होगी, घटी होगी, परंतु मेरे खोजियों को, म्हणजे का कोणाला शोधायचंय, देवाला हुडकायचंय ना. म्हणून देव म्हणतो शोधा म्हणजे सापडेल. देवाला शोधायचं इथं आपल्याला. हर एक मनुष्याने स्वतःवरच नाही हे करायचं की आम्ही करतो, आम्ही जातो, आम्ही हे करतो. नाही, देव ती ताकद देतो ना. देव ताकद देतो ती. एक्झाम्पल, आता एक तुम्हाला बॉटल उचलायला होते, ही बॉटल उचलायची आहे तुम्हाला. कशी उचलणार आपण, आता मी अशी उचलली तर इकडे 4 बोटं लागले, बरोबर. इकडे काय लागलंय, एक अंगुठा लागलाय. आता असं उचलते, इकडे काय लागलं, इकडे काय लागलं, हे अंगठाच नाही आपल्याला. बॉटल उचलली तर अंगुठा काढला, अंगुठाच नाही आपल्याला. एवढं छोटं व्हायचंय देवासमोर. हालेलुया. असा छोटा बनायचंय देवासमोर. अंगुठा छोटा आहे पण काम किती मोठं आहे. 4 बोटं करू शकत नाही अंगुठा नसेल तर. अंगुठा नसेल तर हे 4 बोटं काम करू शकत नाही. करू शकतात का, हा? आणि अंगुठा 1 बोटाला बी घेऊन काम करू शकतो. हे बघा, छोट्या बोटाला बी घेऊन करू शकतो. हे बघा, मधल्या बोटाला बी घेऊन, एक असलं तरी पण हा काम करू शकतो. असं छोटं व्हायचंय आपल्याला. हालेलुया. कलेशामध्ये आपण हे शिकायचंय. एकमेक आपण काय व्हायचंय, देवासमोर नम्र व्हायचंय. आणि मग देवाजवळ जायचं, देवा म्हणायचं तू जवान सिंहाला पण घटी करतोस, पण आम्हाला घटी करणार नाहीस कुठल्या गोष्टीने. हालेलुया. आणि इथं आपण वाचलं 2 कुरिन्थियो 3:17, तर देव तिथं वायदा करतो की कसलंही संकट येऊ दे तुझ्यावर, कसलाही तुफान येऊ दे तुझ्यावर, कसलेही लाटा येऊ दे तुझ्यावर, माझा आत्मा काय आहे त्याच्या विरोधामध्ये उभा आहे, उभा आहे. कारण प्रभू आत्मा आहे. प्रभू तर काय आहे, आत्मा आहे. जो आत्म्याने त्याच्या जवळ येतो त्याला तो काय करतो, स्वतंत्र करतो. इथं 2 कुरिन्थी 3:17 सांगतं, प्रभु तो आत्मा है और जहाँ कहीं प्रभु का आत्मा है वहाँ स्वतंत्रता है. आणि 1 नहूम 1:13 सांगतं की काय आहे, डिप्रेशन आहे, टाक त्या आत्म्यासमोर, जा प्रार्थनेमध्ये प्रार्थना करशील, आत्मा ऍक्टिव्ह होईल आणि तुझ्या जीवनामध्ये कार्य सुरू होतील. डिप्रेशन निघून जाईल, चिंता निघून जाईल, टेन्शन निघून जाईल. अभिषेक के कारण हर एक जुआ तोड़ डाला जाएगा. पण कशासाठी, वचन घेऊन गेलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजे. वचनाद्वारे प्रार्थना करून बघा. हर एक वचन आहे, हर एक गोष्टीसाठी वचन आहे. वचन घेऊन प्रार्थना करा. वचन घेऊन जसं जसं प्रार्थना कराल तुम्ही आत्म्याला ऍक्टिव्ह कराल, पवित्र आत्म्याला ऍक्टिव्ह कराल. आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये ते वचन काय करेल, बनवेल. म्हटलंय ना देवा, तुझ्या मानेवरनं मी शैतानाचा जुवा तोडेल, त्याचं बंधन फाडेल. फाडून टाक हे बंधन. काय आहे तुमच्या जीवनात, सांगा बंधन काय आहे. बंधन ते सांगा. आजाराचं आहे, रोगाचं आहे, गरिबीचं आहे, कशाचं बंधन आहे, व्यसनाचं आहे, हा, प्रत्येक बंधन आहे ते सांगून टाका देवाला. हे तोडून टाक. तुझं वचन म्हणतंय ना की तू म्हटलेलं आहेस की तुझ्या मानेहून मी शैतानाचा जुवा काय करेन, तोडून टाकेल, त्याचं बंधन फाडून टाकेल. आणि वचन घेऊन जेव्हा प्रार्थना कराल, अभिषेक येईल, पवित्र आत्मा येईल आणि त्याच्या अभिषेकाद्वारे तो जुवा काय होईल,
होईल, शैतानाचा जुआ नष्ट होईल। हालेलुया। मगर परमेश्वर कहता है कि वचन लेके प्रार्थना करो, व्यर्थ बड़बड़ मत करो। व्यर्थ बड़बड़ 1 घंटे की करो मगर कुछ फायदा नहीं है। मगर वचन लेके तुम आधा घंटा प्रार्थना करो, 15 मिनट से शुरू करो, हर एक के लिए अलग अलग प्रार्थना करो, मैं वो सुनूंगा। देश के लिए वचन लो, बच्चों के लिए वचन लो, कलीसिया के लिए वचन लो, बीमारी के लिए वचन लो। हालेलुया। इसके लिए हम एक इकट्ठा होंगे और ये वचन से हम क्या करेंगे, प्रार्थना करेंगे। हमने सब वचन लिख के प्रार्थना करने के लिए डायरी तैयार की है हमने। हालेलुया। सब वचन लेके हम प्रार्थना करते हैं, हम यूं ही प्रार्थना नहीं करते, व्यर्थ बड़बड़ नहीं करते हैं, वचन लेके हम प्रार्थना करते हैं। और यहाँ पे लिखा गया है कि परमेश्वर की उपस्थिति मांगो। वचन पढ़ने से पहले क्या मांगो, परमेश्वर की उपस्थिति मांगो। किसके समान, यहोशू के समान। यहोशू को परमेश्वर कहता है, यहोशू 1:9, जहां जहां तू जाएगा मैं तेरे संग रहूंगा। यहोशू को परमेश्वर कहता है, जहां जहां तू जाएगा मैं तेरे संग रहूंगा। परमेश्वर तब तूने यहोशू को बोला था, मगर अब तू मुझसे बोल रहा है, मैं जहां जहां जा रहा हूं तू मेरे संग रह। तू मुझे बचा, हर एक एक्सीडेंट से बचा, हर एक अपघात से बचा, हर एक बुरी आदत से बचा, हर एक बुरी संगति से बचा। हालेलुया। परमेश्वर से बोलो, प्रभु तेरा वचन कहता है, प्रभु तेरा वचन कहता है। हालेलुया। मगर रोमियो 8:6 कहता है कि पवित्र आत्मा पर मन लगाओ। रोमियो 8:6 क्या कहता है, प्रार्थना करो, विश्वास के द्वारा क्या होगा, तुम्हारी प्रार्थना सुन ली जाएगी। विश्वास के द्वारा सुन ली जाएगी तुम्हारी प्रार्थना। मगर ये प्रार्थना करो और पवित्र आत्मा एक्टिव होकर तुम्हारी सारी प्रार्थनाएं क्या करेगा, पूरी करेगा। और यहाँ पे रोमियो 8:6 कहता है कि पवित्र आत्मा पर मन लगाओ, शरीर पर मन लगाना तो मृत्यु है, परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है। हालेलुया। इसीलिए हमें वचन पर मन लगाना है, प्रार्थनाओं पे मन लगाना है, पवित्र आत्मा पर मन लगाना है, क्योंकि शरीर पे मन लगाना तो क्या है, मृत्यु है। भले आज हमें थोड़ा सा मिला कुछ तो ठीक है, धन्यवाद देंगे हम ऊपर हाथ करके। हालेलुया। यीशु मसीह को 2 रोटी और 5 रोटी और 2 मछली मिली थी। प्रभु ने क्या किया, धन्यवाद के बिना भी परमेश्वर कर सकता था वो चमत्कार। यीशु मसीह, मेरा विश्वास है ये। मगर परमेश्वर ने हमें सिखाया है, जो भी मिला है उसे उठाओ और धन्यवाद दो। उसे उठाओ और धन्यवाद दो। कितना मिला है तुम्हारे हाथों में, उठाओ उसे और परमेश्वर को कहो धन्यवाद प्रभु ये देने के लिए। 5 रोटी और 2 मछली 5000 लोगों ने वहाँ पे खाई थी। मैं नहीं मानती 5000 लोग थे वहाँ पे, 15-20 हजार लोग होंगे, पति पत्नी। सिर्फ पुरुषों का बता गया है 5000, उनकी पत्नियां भी होंगी, उनके 1-1, 2-2 बच्चे भी होंगे। तो कितने हो गए, 5000 नहीं, 10-15 हजार हो गए, उससे ज्यादा ही होंगे। मगर परमेश्वर का काम देखना है हमें, परमेश्वर किस तरीके से काम करता है। बाइबल के वचन में परमेश्वर ने सब लिख के रखा है, सब ऐसा दिया है, परोस के दिया है बाइबल के द्वारा। मगर उसे खोलना है और उसे अंदर लेना है। शरीर पे मन मत लगाओ, मगर आत्मा पर मन लगाओ। हालेलुया। शरीर पे मन लगाना यानी क्या, मुझे आज ये नहीं मिला, मुझे आज वो नहीं मिला। हाँ, जो मिला है उसको धन्यवाद दो, जो मिला है, जो परमेश्वर ने दिया है उसको धन्यवाद दो। ऊपर उठा, प्रभु ये मुझे दिया आज, कोटि-कोटि धन्यवाद। हालेलुया। समझ में आया आज आपको? तो हमारे लिए पवित्र आत्मा की सामर्थ्य भी जरूरी है ताकि हम सुसमाचार करें। हमारे लिए अन्य भाषा का वरदान भी जरूरी है ताकि उस अन्य भाषा के द्वारा क्या हो, खुद की हमारी भलाई हो। और हमारे लिए चंगाई भी बहुत जरूरी है ताकि हम वचन लेके प्रार्थना करें और हमें वो क्या हो जाए, चंगाई मिले। हालेलुया। तो समझ में आया सब? यहाँ पे ये सारा विषय आज हम खत्म करेंगे और आगे हम दूसरा लेंगे अगले हफ्ते, अब ये नहीं लेंगे। तो परमेश्वर आपको बहुत ही आशीष दे और मैं प्रार्थना करती हूँ ये वचन आपके लिए बहुत बहुत आशीष लेके आए। हालेलुया जीसस। परमेश्वर इनके जीवन में परमेश्वर सुसमाचार करने
की चीज से, हर एक शैतान के हर एक बंधन से छूटे तेरी कलीसिया परमेश्वर, छूटे मेरे स्वर्गीय राजा, हर एक बंधन टूटे, हर एक बंधन शैतान के फट जाए, टूट जाए यीशु के पवित्र आत्मा की सामर्थ्य के द्वारा। मैं धन्यवाद देती हूँ, यीशु के नाम को धन्यवाद देती हूँ, यीशु के नाम को ऊंचा करती हूँ, यीशु के नाम को महिमा देती हूँ, गौरव देती हूँ। और प्रभु ये सारा वचन इनको समझ में आए, यही मैं प्रार्थना करती हूँ यीशु